सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 डिसेंबर 2025. पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. तिसरे मूळ नाकारणाऱ्या आसनगाव तालुका सातारा गावच्या सरपंचाचे पद अखेर रद्द. फसवणुकीमुळे सरपंच विनोद गायकवाड अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. आसनगाव तालुका सातारा येथील सरपंच विनोद चंद्रकांत गायकवाड हे 2022 मध्ये जनतेतून सरपंच म्हणून निवडले होते. मात्र त्यांनी तिसरे अपत्य नाकारत सरपंच पद कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दाद मागितल्यावर वस्तुस्थिती आणि पुरावे पाहून विनोद गायकवाड यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले आहे. दिव्यांग बांधवांनी रोखला जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग. पेन्शन मध्ये वाढ, शासकीय अनुदान 30 लाख रुपये निधी खर्च करण्याची परवानगी, निराधार योजनेची 25 वर्षाची अट रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी संतप्त होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखले. तसेच सातारा कोरेगाव रस्त्यावर बैठक मारून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे सुमारे अर्धा तास येथील वाहतूक ठप्प झाली होती. दिव्यांगांच्या अनेक शासकीय मागण्यांच्या संदर्भाने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. मात्र दरवेळेला त्यांच्या मागण्यांना वाटण्याची अक्षता लावल्या जातात असा आरोप दिव्यांगांनी केला आहे. साताऱ्यात राजलक्ष्मी टॉकीज समोर राजपथाला खड्ड्याचे ग्रहण. राजपथावरील राजलक्ष्मी टॉकीज समोरील फुटपाथ नजीक पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळे आता राजपथ सुरक्षित राहिला नसल्याची भावना व्यक्त होत आहे. सातारा शहरातील ठराविक रस्ते सोडले तर बहुतांशी रस्त्यांची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. पालिकेने मध्यंतरीच्या काळात काही रस्त्यांवर रेडीमिक्स डांबर टाकून खड्डे मुजवले होते, मात्र ते केवळ मलमपट्टी ठरली आहे. करंजी येथे सेफ्टी दरवाजा तोडून घरफोडी, 3,79,000चे दागिने व रोख रकमेची चोरी. सातारा करंजी गणेश कॉलनी परिसरात घरफोडीची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. येथील रहिवासी अभिजित हिरालाल दोशी वय 50 यांच्या बंद घराचा सेफ्टी दरवाजा आणि लाकडी दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3,19,000 रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेल्याची घटना दिनांक 9 डिसेंबर रोजी रात्री घडली आहे. विद्यानगर सैदापूर तालुका कराड 11वीच्या विद्यार्थिनीची गळफासाने आत्महत्या. विद्यानगर सैदापूर तालुका कराड परिसरात 11वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित युवती परजिल्ह्यातील असून तिच्या आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थिनी मूळ चिपळूण तालुक्यातील असून शिक्षण आणि कुटुंबाच्या व्यवसायाच्या कारणाने विद्यानगर येथे राहत होती. घरात कोणी नसताना तिने किचनमध्ये पांढऱ्या रंगाच्या कापडाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मच्छीमार व्यावसायिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. एरेवाडी तालुका खटाव येथील वेदावती धरणग्रस्तांची सहकारी मच्छीमार संस्थेच्या कारभाराविषयी वारंवार अर्ज करूनही न्याय मिळत नसल्याने तेथील मच्छीमार व्यावसायिकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण इशारा देत आंदोलन केले. नडवळ तालुका खटाव येथील दादासू शामराव जाधव यांनी सहकाऱ्यांसोबत हे आंदोलन केले. पिंपळे खुर्द तालुका कोरेगाव येथील वायरमनचा खामकरवाडी तालुका कोरेगाव येथे विजेच्या धक्क्याने मृत्यू. खामकरवाडी येथील घरातील वीज कनेक्शन देण्यासाठी खांबावर चढलेल्या वायरमनचा विजेचा धक्का लागून जागेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी घडली आहे. राहुल अशोक यादव वय 42 राहणार पिंपळे खुर्द तालुका कोरेगाव असे मृत वायरमनचे नाव आहे. यादव हे विजेच्या खांबावरील लाईनचे काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्यांना जबर शॉक बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपळे खुर्द आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सुरक्षितेच्या नियमांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तडोळ संमत तालुका कोरेगाव परिसरात शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून 12 लाख रुपयांचे नुकसान. शेतकऱ्यांवर एमएसईबीचे संकट. सलग 4 वर्षांच्या नुकसानीने शेतकरी हवाल देईल. कोरेगाव तालुक्यातील तडोळ संमत परिसरात शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी गेल्या 4 वर्षांपासून महावितरणच्या धोकादायक अनियमित व अपुऱ्या कारभाराला बळी पडत आहेत. विजय जगदाळे, शंकर सावंत, रमाकांत झांजुर्णे, पिंटू कदम, संदीप झांजुर्णे, प्रवीण कदम, प्रशांत गाडवे यासह अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे भयंकर नुकसान होत असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या समस्येवर त्वरित आणि कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. कोरेगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. दिवसाढवळ्या घरफोडी, पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह. कोरेगाव शहरात अलीकडे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भर बाजारपेठेत दिवसाढवळ्या तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी वाढत्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ करण्याचे प्रकार वाढले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या घरफोडीच्या एका प्रकरणाने पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमर दत्तात्रय माने वय 42 राहणार राजा चौक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर तोडून सुमारे 4.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. वाई तालुक्यात महावितरणची स्मार्ट मीटरची सक्ती. प्रीपेडच्या टांगत्या तलवारीने ग्राहकांमध्ये संताप. स्मार्ट मीटरच्या नावाखाली वाई तालुक्यातील वीज ग्राहकांना महावितरणच्या खासगी कंत्राटदाराकडून स्मार्ट मीटरची सक्ती केली जात आहे. वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची टांगते तलवार आल्याने वाई तालुक्यातील विद्युत ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.